त्यावर मला फोन करशील. वेळेवर औषध की नाही तर मग तुला त्रास हो. तनू, बस झाली नाटकं आता. आपण शालूच्या घराबाहेर आहोत, घरात नाही, समजतंय? त्यामुळे पुरे झाला आता. संचिताने शालिनीला 100% छळलंय बघ. अगं म्हणूनच ती रागराग करते ना संचिताचा. आता हे बघ, संचिता कुठे आहे, काय करते, तिला काही पत्ताच नाहीये. आपण याचाच तर फायदा घ्यायचा. काय शालिनी हे जे दाखवतेय की ती अख्खं घर सांभाळू शकते एकटीच, काही झेपत बिपत नाहीये तिला. त्यामुळे तनू बेटा, आता संचिताची या घरातली जागा घ्यायची का नाही घ्यायची तुझं तूच ठरव. पण जर ती घ्यायची असेल तर ती किती हुशारीने घ्यायची हे काय मी तुला सांगायची गरज नाहीये काय. आणि तो तुझा तो फडतूस कोर्स, त्याचा अभ्यास करत बसू नको. हा, संचिताची जागा कशी घेता येईल ना ह्याचा अभ्यास कर, फायदा होईल तुझा. चल बाय, ऑल द बेस्ट. बाय. तू सुजित ना? सुजित सर बोलता. मी तनिषा. तनू, तुझ्या आईच्या मैत्रिणीची, म्हणजे तुझ्या सीमा मावशीची मुलगी. आठवलं? आपण फ्रेंड्स होतो. आपण फ्रेंड्स होतो. आपण फ्रेंड्स हो. आपण फ्रेंड्स. तू उठा. आय एम ऑल गुड. तू तुझी रूम दाखव, मी तुला सोडते. ओके. तनू, सकाळी नशीब माझं याने तनूला राहायची इकडे परवानगी दिली, नाहीतर सीमा समोर मी तोंड घशी पडली असती. सावकाश. मावशी काय? अरे सुजित, किती उशीर. तुला किती वेळा सांगितलंय एवढं काम करत जाऊ नकोस म्हणून, कळत नाही तुला? अगं आमचा ना खूप मोठा बिझनेस आहे, ह्यांना त्रास नको म्हणून हाच बघतो सगळं. भयंकर बिझी असतो. केवढा दमलाय बघ ग, त्याचे पाय पण लटपटतायत. हो की नाही सुजित? आणि ही तुला माहितीये कोण आहे? ही आपल्या सीमा मावशी. सीमा मावशीची मुलगी तनू. तुमची ओळख झाली हे चांगलंच झालं. आणि खूप दमलायस ना सुजित आता? तू रूम मध्ये जा आणि आराम कर. सुजित, रूम मध्ये जा आणि आराम कर. ओके. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट तनू. गुड नाईट.
या दोघांचं एकमेकांशी पटलं आणि जुळलं तर सोन्याहून पिवळं होईल. हाय. हाय. ऐक. हाय हाय मी सुजित. आपली कालच ओळख झालीये. तू विसरलास का? हो. हो का? ओके. हरकत नाही तू विसरला असशील तरी. मी ओळख करून देते ना परत. हाय तनिषा. लाडाने तनु. तुझ्या आईच्या मैत्रिणीची म्हणजे तुझ्या सीमा मावशीची मुलगी. आठवलं? तू मला तनिषा पण नको म्हणू आणि तन्नू पण नको म्हणू. मला तनिष म्हण. आवडेल मला. गुड मॉर्निंग तनिष. तू उभी काय तू बस ना प्लीज. हो.